सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या अंतर्गत येणारी डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन अतिशय इम्पॉर्टंट हे सगळं कन्सेप्ट आहे आणि पेपरामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मी हे कन्सेप्ट सांगत आहे। जे बोर्डवर लिहिलेले कन्सेप्ट आहे NCF टेक प्लॅटफॉर्म, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म। आता NCF म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म विचारतात, त्याच्यासोबत SCF सुद्धा आहे। आता NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अंतर्गत देशातील बालवाडी ते शाळा कॉलेजेसना शिकणारे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेले आहे। नॅशनल एज्युकेशन करिक्युलम, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत एक नवीन नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क सुरू करण्यात आलेले आहे 2023 रोजी, गेल्या वर्षी। कोणाच्या अंडरमध्ये? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, NCERT दिल्ली आणि NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग यांच्या अंडरमध्ये नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कची सुरुवात केलेली आहे। तर 2023 रोजी ह्याचा ड्राफ्ट केलेला आहे। अगोदर ते इंग्लिशमध्ये करून भारतातील 22 लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणार आहे, म्हणजे 22 लँग्वेजमध्ये ते सिलेबस अवेलेबल होणार आहे। तर एकूण 4 प्रकारची NCF आहे, 4 प्रकारची। हे नेट एक्झामला विचारलेले प्रश्न आहे आणि काल जेव्हा मी तेलंगणाची सेट एक्झाम दिलो तेव्हा ही प्रश्न विचारलेली होती, त्याचा फुल फॉर्म विचारलेलं त्याने। नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कचा 4 प्रकार आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे। तर पहिला बालवाडी विद्यार्थ्यासाठी जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण NCF लक्षात घ्या, NCF ECCE हे तर कॉमन आहे, त्याचा फुल फॉर्म नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर, ई म्हणजे अर्ली, सी म्हणजे चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हे पहिला प्रकार आहे। 4 NCP प्रकारमध्ये पहिला प्रकार हे आहे, म्हणजे बालवाडी विद्यार्थ्यासाठी। त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यासाठी असलेले सिलेबस NCF ह्याचा फुल फॉर्म सेम आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर कोणासाठी? स्कूल एज्युकेशन। फुल फॉर्म लक्षात घ्या, हे तेलंगणाच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न, ओके। ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा। आणि त्यानंतर तिसरा आहे NCF TE नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन, स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे DED आहे, BEd कोर्सेस आहे, MAd कोर्सेस आहे। आता BEd तर 4 वर्षांची कोर्स होणार आहे पुढच्या वर्षापासून। तर जे कोर्स आहे ते कोर्स डेव्हलपमेंट करण्याची कामं ह्यांचं आहे, कारण टीचर एज्युकेशन हा सर्वात मोठा आहे आपला भारत देशात। टीचर एज्युकेशनचा नवीन सिलेबस त्यांनी आता फ्रेम करीत आहे, ऑलरेडी केलेलं 2023 पासून। आता त्याच्यानंतर NCF AE नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर ॲडल्ट एज्युकेशन, जे शाळेला न येणारी जे लोक आहेत, जे बाहेर आहे, जे समाजात आहे, जे ॲडल्ट आहे, प्रौढ शिक्षण असं आपण म्हणतो। प्रौढ शिक्षणासाठी जसं ज्याप्रमाणेची सिलेबस पाहिजे ते सगळं अभ्यास करून ही सिलेबस तयार झालेली आहे। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, जास्त एक्सप्लेन करत नाही मी। हे जे फुल फॉर्म आहे प्लीज लक्षात ठेवा, तुम्हाला 2 मार्क मिळतो।
ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.